सत्ता कशी घ्यावी ही लोकशाहीचा नवीन अध्याय सातारा जिल्ह्यामधून सुरू झालेला आहे. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या घडामोडी बघितल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये तर उमटले, पण सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उभा राहिला. आणि या असलेल्या विधानसभा विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये याच्यावर फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा झाली आणि त्यावेळेला कारवाई करण्याच्या संदर्भातला आम्ही सूचना पण केलेल्या आहे. एका बाजूला आम्ही कोर्टामध्ये जातोय, कोर्टामध्ये याला आव्हान करतोय. आम्ही तिथले सीसीटीव्ही फुटेज मागितलेत, अजूनपर्यंत आम्हाला देण्यात आलेले नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला ही चर्चा झाली तेव्हा सभागृहामध्ये सांगण्यात आलं होतं की याच्या संदर्भातली प्राथमिक कारवाई करायला आम्ही सुरू करू. मला आज कळलेलं आहे की जे एसपी होते ज्यांनी आपल्या पोलीस अधिकाराचा वापर करून तिथल्या पालकमंत्र्यांना आणि दुसऱ्या मंत्र्यांना, 2 मंत्र्यांना धक्काबुक्की करून पोलिसांनी बळाचा वापर करून ज्या पद्धतीने त्या असलेल्या पदाला ज्या पद्धतीने हे करण्यात आलं होतं त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं. ही मागणी आम्ही सगळ्यांनी केली. मला आज कळलं की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे, पण मला दुसरीकडून असं पण करतात की त्यांनी अर्जित रजा दिलेली आहे. आता त्याची मी माहिती घेतो. सक्तीच्या रजेवर आहेत का अर्जित रजेवर गेलेले आहेत? जर अर्जित रजेत गेलं असतील तर ते पण थोडंसं एक चुकीच्या पद्धतीने मीडियाच्या समोर येते असं मला वाटतंय. सक्तीच्या रजेवर जात असतील तर परत त्याची चौकशी होऊन तुषार जोशी एसपी म्हणून आल्यापासून महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे तिथे गेले तिथे तिथे त्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या ऐवजी तिथं त्यांनी या असलेल्या सरकारच्या बाजूनी भूमिका घ्यायची अशी परिस्थिती निर्माण झाली, अशी चर्चा आहे. साताऱ्यामध्ये ती अपेक्षित नव्हती पण ती झाली. आता सक्तीच्या रजेवर झाल्यानंतर त्यांची बदली किंवा त्याची चौकशी करून कारवाई करणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आज तुमच्या माध्यमातून कळल्यानंतर मी त्याची चौकशी करेल. सक्तीच्या रजेवर गेलेत का अर्जित रजेवर गेलेत ते सरकारच्या वतीने त्या डिपार्टमेंटने खुलासा करणं गरजेचं आहे. जर अर्जित रजेत गेला असेल तर हा सुद्धा फसवण्याचा भाग होईल. सक्तीच्या रजेवर गेला असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका ही निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर एसीबीचे ते अधिकारी होते देवकर म्हणून, त्यांनी सुद्धा बळाचा वापर केला. अशा 2 अधिकाऱ्यांना काही पोलिसांवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. त्यांनी केली नाही केली तर आम्ही कोर्टात जाऊन त्याच्या संदर्भामध्ये ही जी निवडणूक झाली आहे प्रक्रिया ही पूर्णपणाने चुकीची आहे हे आम्ही कोर्टात जाऊन त्याला आव्हान देणार आहोत. नाही, दोषींवर कारवाई त्याच वेळेला करणं गरजेचं होतं असं आमची मागणी होती. अधिवेशनच्या काळामध्ये सुद्धा तशा प्रकारची मागणी आली, परंतु आज त्यांना तशा प्रकारची सक्तीवर जातात का अर्जितवर त्याची आता माहिती तुम्ही पण घ्या, मी पण घेतो. पण अर्जित रजेवर किंवा सक्तीच्या रजेवर गेल्याचं कारवाई उशीर झाली हे नक्की आहे. देसाई पाटील तिघही मिळून एकत्रित साताऱ्यामध्ये एक मोर्चा आयोजित करणार आहोत. 27-28 तारखेला तो मोर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु तो मोर्चा झालेला नाहीये. दोन्ही नेते कुठेतरी भारतीय जनता पक्षाला शरण गेलेत का? शशिकांत देसाई असतील किंवा पंकजा पाटील? नाही, तसं काही झालेलं नाहीये. काय झालंय की विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळेला संबंधिताची चौकशी करून कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्या बैठकीच्या वेळेला आम्ही पण होतो. त्या बैठकीच्या वेळेला ती कारवाई करू अशा प्रकारची सूचना केली होती. सभागृहात ती मांडणी होती. आज ही प्राथमिक अशा प्रकारची जर कारवाई झाली तर ती सुरुवात असेल असं वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे आता आम्ही 28-29ला मोर्चा काढायचं नक्की केलं होतं, परंतु कारवाई प्रक्रिया करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे या असलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होते ते बघू. 4 तारखेला परत सभापतींच्या निवडणुका आहेत. या वेळेला सुद्धा पोलीस, लोकशाही या सगळ्याचा आराखडा बघून परत पुढे आम्ही 100% मी आज सांगतो जबाबदारीने, सातारा जिल्ह्यातल्या जनतेमध्ये प्रचंड नाराजगी आहे. नुसता आवाज जरी दिला असता तरी हजारो लोक रस्त्यावर उतरले असती, नाराजीचा निषेध केला असता. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु 4 तारखेच्या घडामोडी आणि बाकीच्या काही राजकीय घडामोडी बघितल्यानंतर पुढे तो निर्णय 100% घेतला जाईल. बळाचा वापर करून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली आणि दुसरं म्हणजे मित्र पक्षाला पुन्हा एकदा खुश करण्यासाठी दोषींवरती कारवाई केली. नेमकं जे साध्य करायचं होतं फडणवीसांनी साध्य केलं अशी देखील चर्चा आहे. नाही, मला एक तुमच्या प्रश्नातून एवढंच विचारायचं आहे
की अध्यक्ष कोणाचा होत होता, उपाध्यक्ष कोणाचा होत होता, त्यांच्या मित्रपक्षाचाच होत होता. मग मित्रपक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष होत असताना तो काय राष्ट्रवादीचा तुतारीचा होत नव्हता. आम्ही तर अजितदादांचा शब्द होता म्हणून तुतारीवरचे उमेदवार सगळे घड्याळा उभे केले होते. त्यांचा होत असताना त्यांनी ही ईर्ष्या का केली मित्रपक्षाच्या बरोबर, तर तो प्रश्न त्यांनाच विचारा. खरं म्हटलं तर सत्ता फक्त वापरण्यासाठी मित्रांचा उपयोग करायचा का, आणि मग सत्ता मिळवण्यासाठी त्या मित्राला सुद्धा खाडीत घालायचं का, हा संदेश त्यांनी ह्या ठिकाणी दिला का, ही शंका मला साकारता येत नाही. मला वाटतं हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी त्यांना विचारा. विधानसभेला एक नाही आणि विधान परिषदेला दुसरा नाही अशा प्रकारचे एकत्रित या प्रकरणामध्ये पाहायला मिळाले. तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा दिलीप मामा लांडे होते तो निर्णय अंमलात आणला, नंतर मागे घेतला. उपसभापती असलेल्या नीलम गोरेने आधी दिले ते अंमलात येऊ शकले नाही, त्याच्यावरती टीका टिप्पणी झाली. मुळात सभागृहाचाच अवमान म्हणायचा का? 100% विधिमंडळाच्या निर्णयाच्या प्रमाणे अध्यक्ष आणि सभापती हे पद जे आहे उच्च पद आहे, हे न्यायालय पद आहे. तिथे जो निर्देश दिला जातो तो अंमलबजावणी केलीच पाहिजे अशा प्रकारचा संकेत आजपर्यंत पाळलेला आहे. आता काय झालेलं आहे, आता विधिमंडळ असो, लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका असो किंवा न्यायालय मागे, या ठिकाणी आता न्याय मिळेल का नाही, सत्तेमधल्या लोकांना जसा पाहिजे तशा प्रकारचे निर्णय घेण्याचा निर्णय घेतला जातो. निवृत्त सचिव जे आहेत कळशे, त्यांनी सुद्धा याच्यावर भाष्य केलेलं आहे की त्या ठिकाणी बसलेल्या जागेवरच्या असलेल्या पीठासीन अधिकारी असेल, सभापती असेल, उपसभापती, त्यांनी दिलेला निर्देश हा पाळायलाच पाहिजे अशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की विधिमंडळाचा निर्देश देऊ शकतात सभापती, परंतु अंमलबजावणी करण्याचा अधिकार जो आहे तो मंत्र्यांना आहे. माझ्या माहितीमध्ये त्याच्यामध्ये तफावत आहे. त्यांनी कायदेशीर बाब बघावी. जर त्यामध्ये असा एक निर्णय झाला, हल्ली कायदे काही करतात, एखाद्या मताच्या अधिकारासाठी सुद्धा एक नगर परिषद घ्यायची म्हटली तरी एकासाठी कायदा बनवला जातो. ही आताची लोकशाही आहे. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की जर तशा पद्धतीचा निर्णय झाला तर सभापती आणि अध्यक्षपद हे नावाला राहील, आणि हा संदेश महाराष्ट्राला, लोकशाहीला घातक आहे. खरातबरोबर ते भेटलेले आहेत. नीलम गोरे हे मंत्रिपदासाठी खरातकडे भेटायला गेले होते असा दावा तुम्ही देता. नाही, आता त्यांनी दावा केला, यासाठी चौकशी चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात गांभीर्य घेतलेलं आहे. खरं म्हटलं तर खरात ऑपरेशन कशासाठी नक्की झालं आहे याचा शोध तुम्हीच घ्या. की असे महाराष्ट्रामध्ये अनेक बाबा, अनेक अशा प्रकारचे ज्योतिष सांगणारे आहेत, पण खरातांचं प्रकरण एवढं मोठ्या प्रमाणात बाहेर आलं हे खरं म्हटलं तर निंदनीय आहे. आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातून नाही तर देशातून आहे. कारवाईची प्रक्रिया यासाठी करते, परंतु त्याला अजून काही अँगल आहेत का याचा सुद्धा शोध घेणं यासाठीचं काम आहे. त्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण जेव्हा येईल, मग अनेक लोक तिथे जात होती, अनेक लोक त्यांच्यावर हे करत होती. आणि मला वाटतं दिल्लीला सुद्धा खरात गेले होते असं कळतंय. मग दिल्लीला गेले होते ते कशासाठी गेले होते, त्यांच्यावर ते दिल्लीला गेले म्हणून कारवाई करण्यात हे झालंय का याचा शोध मला माहीत नाही. परंतु खरात प्रकरणामध्ये जे कोणी असतील त्यांच्या संदर्भातली चौकशी करून तशा पद्धतीने कारवाई करण्याच्या संदर्भातला अधिकार हा एसआयटीला मुक्तपणाने असावा. चाकणकर असेल किंवा सुनील तटकरे असेल यांचे या अशोक खरातबरोबर आर्थिक व्यवहार होते. तर अशोक खरात यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस एकीकडे दावा करतात की यांच्यामध्ये हवाला कनेक्शन पण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आणि सुषमा अंधारे म्हणतात की रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे वारंवार अशोक खरातला का भेटायचे. या दोघा नेत्यांची खरं तर संपूर्ण विस्तृतपणे चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. बऱ्याच लोकांनी भूमिका काय? यामध्ये ज्या ज्या लोकांचे संबंध असतील त्या लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे. मला वाटतं की म्हणून मी मगाशी म्हणालो की खरात हे प्रकरण नुसतं एवढ्या पुरतच मर्यादित आहे, तर त्याला वेगळे वेगळे अजून कुठले अँगल आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या मध्ये ज्यांची ज्यांची नावं येतात त्या नावाच्या पाठीमागे आता हे प्रकरण किंवा कुठल्या प्रकारची चौकशी कुठल्या अँगलने सुरू झाली, काय झाले हे आम्हाला माहित नाही. एक तर मुख्यमंत्री आणि त्यांचे असलेले अधिकारी यांना ही कल्पना असेल. त्यामध्ये त्यांनी ज्यांच्यावर कारवाई केली त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा पण आहेत. सभागृहामध्ये अजितदादांचा विषय निघाला, त्याच्यावर पण चर्चा झाली. त्यानंतर काही लोकांनी
आपल्याला काय काय पद मिळावं म्हणून केलंय का याच्यावर पण चर्चा झालेली आहे, त्याच्यावर शंका व्यक्त केली जाते. आता हे खुलासा करण्याचं काम खरं म्हटलं तर SITचं आहे. त्यांनी अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचा राजकीय खुलासा केलेला नाही, पण बाकीच्या प्रकरणामध्ये ते चौकशी करतायत. ज्यांचे ज्यांचे लागेबंधे या असलेल्या प्रकरणाचे आहे त्या लोकांवर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे. या गोष्टीची मला पूर्ण कल्पना नाही. मी वाचून आणि बघून ऐकण्यात आलेलं आहे. मला वाटतं की याचा आणि त्या याच्याशी खरात प्रकरणाशी काय संबंध आहे का, कनेक्शन आहे का याची कल्पना नाही. पण एखाद्याने कुठे पार्टनरशिप केली, काय पार्टनरशिप केली, ती कशी केली आहे, की वैधरित्या केली आहे किंवा वेगळ्या पद्धतीने केली आहे, याच्या बाबतीमध्ये तक्रार प्राप्त झाली आणि त्याच्यावर कोणी जर आक्षेप घेतला तर त्याची चौकशी त्या खात्याची लोक करतील. तुमच्या पक्षाकडून वारंवार विलीनीकरणाची चर्चा होत होती, ही दादांच्या पक्षातले नेते नाकारत होते पूर्णपणे. पण आता सूर बदललाय. सगळे भुजबळ असं म्हणतात की एकांगी चर्चा होऊ शकत नाही. आता पक्षाची भूमिका काय आहे, काही चर्चा सुरू आहे. मला वाटतं की आता ही कुठलीही चर्चा, आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की ही चर्चा आम्ही थांबवलेली आहे. काय दादांचं जे स्वप्न होतं, दादांची जी इच्छा होती त्यावेळेला आम्ही पूर्ण केली. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आम्ही एकत्रित लढलो. त्याच्यानंतर त्या चर्चेच्या दरम्यान अशा प्रकारची चर्चा पण पुढे निघाली की आता विलिनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये तुम्हीच पुढाकार घेताय. या पुढाकाराच्या संदर्भामध्ये आम्ही स्पष्ट शब्दात आमची भूमिका मांडली. त्यानंतर त्याच्यावर आमचे आरोप झाले. आम्ही सांगितलं तर ही चर्चा आम्ही थांबवलेली आहे. परत ही चर्चा सुरू झालेली आहे. या असलेल्या चर्चेमध्ये आजच्या घडीला आमच्या पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा विषय नाही. एक मिनिट, त्यामध्ये या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही आता सध्या महाराष्ट्रामध्ये पक्ष बळकट करण्याच्या संदर्भातले निर्णय घेतलेला आहे. आजपासून 4 दिवस पक्ष कार्यालयामध्ये पूर्ण पक्ष बांधणीच्या संदर्भामध्ये मी असेल, आम्ही पदाधिकारी बसून पूर्ण पक्ष नवीन जोमाने बांधायचा आहे. पवार साहेबांचा सूचना असल्यामुळे या बाबतीमध्ये आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर पवार साहेब सुद्धा स्वतः सगळ्यांशी संवाद करून प्रत्यक्ष त्या भागाला त्या दौरा करून भेटी देतील आणि पक्ष मजबूत करण्याचा आज आमच्याकडे अजेंडा आहे. बाकी कुठला अजेंडा आता नाही. मला एक कळत नाही, वाघमारेताईंना पहिली संधी मिळाली राज्यसभेला, ते जनतेचे प्रश्न मांडावे म्हणून ते बोलतील अशी अपेक्षा आहे. तिथं गेल्यानंतर ऑपरेशन कधी करायला लागलं मला कळत नाही. आणि ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, मला वाटतं की त्यांनी सध्या जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यावं. आपण पहिली संधी मिळाली आहे तर ती पहिली संधी आता जी काय अमेरिका, इराण, इराकच्या युद्धामध्ये जो काय परिणाम झालेला आहे, लोकांच्या असलेल्या अडचणीवर द्यावं. काल त्यांच्या असलेले संजय शिरसाट, त्यांच्या असलेल्या रिक्षा चालकांनी अश्रू अनावर दाखवले, त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं. एवढंच नव्हे तर मंगलप्रसाद लोढांनी सांगितलेलं आहे, एका वेळेला मुख्यमंत्री म्हणतायत, एका वेळेला देश म्हणताय की नाही नाही अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अडचण नाही, LPG ग्लास भेटणार आहे. मी तर बोलतो हॉटेलमध्ये सुद्धा आता गर्दी कमी व्हायला लागलेली आहे, इथं मेनू कार्ड आता कमी व्हायला लागलेलं आहे. आणि हे म्हणतात लॉकडाऊन होणार नाही, काही होणार नाही. ह्या सगळं प्रश्नाच्या संदर्भामध्ये टंचाई, युद्ध परिस्थिती आणि येणारा भविष्यातलं संकट याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं. माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या बरोबर आमचे खासदार दिल्लीमध्ये या सर्व गोष्टीवर आक्रमकतेने बोलतायत, बाजू मांडतायत. आमचं ऑपरेशन काही नाही. कसं आहे की ज्यावेळेला एखाद्या वेळेला ऑप्शन निर्माण होतो महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षात, आणि तो ऑप्शन आहे पवार साहेब. पवार साहेबांच्या असलेल्या पक्षाची परत ज्यापर्यंत या पवार साहेबांच्या पक्षाला सारखे चर्चेमध्ये आणण्याचा प्रयत्न कोण का करतंय, कशासाठी हे ऑपरेशन केलं जात आहे, राज्यात पण होतं आणि केंद्रात पण करण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं त्याची भीती आमची लोकांची आणि पवार साहेबांची घेतली. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही.
खरं म्हटलं तर एवढा बहुमत असताना लोकशाहीच्या माध्यमातून काम करताना आता हे नवीन कशाला फोडाफोडीचा प्रयत्न करतात मला कळत नाही. दुसरीकडे एक शेवटचा प्रश्न पुन्हा येतो साताऱ्यावरती. साताऱ्यात तुषार जोशी यांना अर्जित रजेवरच पाठवलं असल्याचा आता समोर येत आहे. या पुढची आपली स्टेप काय असणार आहे? म्हणून मी मगाशी म्हणालो मी माहिती घेतली. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं नाही, त्यांना अर्जित रजेवर पाठवलेला आहे. म्हणजे हे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होतो का हा प्रयत्न बघायला लागेल. आणि याच्या संदर्भामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जर कारवाई केली नाही तर लोकशाहीचा या ठिकाणी दिवसा रवळ्या खून पाहायला मिळालेला आहे, त्याच्यावर आम्ही 100% आवाज उठवणार. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आदित्य ठाकरे हे मोहित कपूर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जात आहेत. खरं तर ह्याच मोहित कपूरच्या विरोधात ठाकरेंनी रान पेटवलेलं होतं, त्यांच्या विरोधात ती लढाई लढलेली होती. याच मोहित कपूरने तुमचं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं असं देखील दावा केला होता आणि आरोप केलेले होते. परंतु त्यांच्या मुलीच्या लग्नाला तुमच्या आता हे बघा, राजकीय ह्याच्यातून हेवे दावे होत असतात त्यावेळेला वैयक्तिक कोणाचा सुखदुःखामध्ये कोण गेलं तर त्याला वेगळा अँगल लावू नये. पण मला वाटतं की मोहित कंबोज आता राजकारणाच्या अलिप्त होऊन व्यावसायिक झालेले असल्यामुळे त्यांना सगळ्यांचे त्यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळे एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला कोण गेलं म्हणून त्याला लगेच ह्याच्याशी लगेच जोडण्याचा प्रयत्न होऊ नये असं मला वाटतं. हे जरी आता त्यांनी जरी राजकारण सोडलं असलं तरी राजकीय अनेक ऑपरेशन्स मध्ये त्यांचा थेट सहभाग असतो, थेट त्यांचा इन्व्हॉल्वमेंट असतो. आणि अशातच आपलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यामध्ये देखील त्यांचा मुख्य हेतू असताना देखील जर का आपलेच मित्र पक्षातले त्यांना भेटायला जात असेल तर नक्की सवाल उपस्थित. आता हा प्रश्न त्यांना विचारला, मी माझ्या पद्धतीने खुलासा केलेला आहे. अनेकदा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा नितेश राणे थांबत नाही, मुख्यमंत्र्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. नाही, त्यांच्या पक्षाचा अजेंडा तोच आहे ना. असं आहे की पक्षाच्या अजेंडा आहेत. मग आता हे चाललेलं काय, मी मारल्यागत करतो तू रडल्यागत करतो असं सध्या चाललेलं आहे. मित्र पक्षाला तर अडचणीत आणायचं, पण आपला छुपा अजेंडा राबवायचा हा त्यांचा प्रयत्न चालूच आहे. नाहीतर एखाद्या वेळेला आज मुख्यमंत्री एवढे शक्तिशाली आहे की ते काही करू शकतात. त्यांना ओव्हरटेक करण्याचं धाडस मला वाटत नाही नितेश राणे करतील. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंदापूर तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता 2 दिवसापूर्वी. त्या कार्यक्रमाला त्यांचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. स्टेजवरती मोठा भला बॅनर होता. परंतु त्या बॅनरवरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार असतील किंवा अजित पवार असतील, शरद पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या सगळ्यांचेच फोटो गायब होते. फक्त 3च जणांचे फोटो होते. ते म्हणजे तटकरे परिवारातले 3 नेत्यांचे फोटो होते. अशा पद्धतीने बघता की अजितदादांच्या निधनानंतर ही सगळी पक्षात वेगळी घरात आहे. हा अचानक झालेला अपघात आहे का योगायोग आहे मला माहित नाही. पण मला वाटतं की ज्यावेळेला एखाद्या वेळेला वेगवेगळे विषय चर्चेला येतात तेव्हा प्रामुख्याने सगळ्या गोष्टीची जबाबदारी आणि बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे जर स्पष्टीकरण नंतर येत असेल की एखाद्या पंचायत समितीचा कार्यक्रम होता वगैरे, पण ते लगेच दिसून आलं तर आम्हाला दिसलं की आम्ही लगेच दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. तो जर झाला नसेल तर मला वाटतं की ते चर्चेला विषय मिळतो. आणि मला वाटतं की तशी भावना काही त्यांच्या लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून तसं बॅनर छापला काय मला माहित नाही. परंतु अजितदादा हे पक्षाचे सर्वस्व होते. ज्या पद्धतीने त्यांनी पक्षाच्या बाबतीमध्ये काम केलं त्या दादांच्या असलेल्या विचाराला कायम मला माहित नाही, पण आता हल्ली सारखं तटकरे साहेबांकडून सारखं अजितदादांचं आणि त्यांच्या पक्षाच्या बाबतीमधलं स्पष्टीकरण येत आहे. मला वाटतं की त्यांची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे होती, पण ती कोणी घेतली नसेल तर त्याचा योगायोग म्हणता येत नाही. परंतु ते झालंय, त्या अवधानातून झालं का मुद्दाम झालं हे मला सांगता येत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न. तुमच्या कार्यक्रम ठेवलाय सत्काराचा सगळा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक सगळ्यांचा सत्कार ठेवलाय. सत्काराला कोणत्या लोकप्रतिनिधींना बोलवणार? कारण की जिल्हा परिषद निवडणूक असेल, नगर परिषद निवडणूक असेल, त्याच पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्या तुम्ही घड्याळच्या चिन्हावरती लढणार. कारण की दादा त्यावेळेस तुमच्या सोबत होते, त्यामुळे घड्याळच्या अधिकृत चिन्हावरती तुमचे सगळे लोकप्रतिनिधी निवडून आले. हे सगळे लोकप्रतिनिधी आजच्या या सत्कार समारंभाला उपस्थित राहणार. काय झालं की निवडणुका झाल्यानंतर
सातत्याने निवडणुका होत्या आणि त्यामुळे आमच्या लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आले. मुद्दाम सांगतो की आज सध्याच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणुका होतात तरी सुद्धा फक्त पवार साहेबांच्या असलेल्या पक्षाची निष्ठा आणि पक्षाचं प्रेम यातून जे निवडून आले त्या बहादरांचा आम्ही या ठिकाणी जे निवडून आले त्या सदस्यांचा आम्ही सत्कार करतोय. हे करत असताना काही ठिकाणी घड्याळावर आम्ही उभे केलेले आहेत, त्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. शेवटी ते पक्षाची बांधील आहे. त्यामुळे मला वाटतं की तो तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तरी मला वाटतं की त्यांचा सन्मान करणं, त्यांनी आमचा शब्द मानलेला आहे आणि त्यांचा सत्कार करणं हे कर्तव्य समजून आम्ही करतो. तांत्रिकदृष्ट्या त्याच पद्धतीने मी बोलतोय की जर तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर त्या पक्षाकडे त्यांच्यावरती कारवाईची तांत्रिक तलवार सुद्धा राहील. तुमच्या इथे जर सत्ता एखाद्या सदस्याचा सत्कार केला म्हणून त्यांनी पक्षभंग केला असं होत नाही. त्यांनी पक्षाची तिथे भूमिका त्यांच्याबरोबर कायम ठेवलेली आहे, परंतु तो आमचा कार्यकर्ता होता म्हणून त्याचा सत्कार करणं असं अयोग्य असं मला वाटत नाही. तिथे त्यांनी पक्षाच्या लेवलवर तिथं त्यांची भूमिका ते ठाम ठेवतील. सर, नवी मुंबईमध्ये दाभोळकर आत्महत्या प्रकरणामध्ये बडा पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत. त्याच्यामध्ये उरुणाच चिंचकर यांच्या आत्महत्या प्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा देखील दाखल झाला आहे. कोणाचा आहे? हा, उरुणाच चिचकर. ते मला वाटतं त्याची चौकशी चालू होती आणि त्या चौकशीमध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांचा सहभाग आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि त्या चौकशीच्या आधारे ते पण इंटरनॅशनल कनेक्शन होतं ड्रग्सचं वगैरे, त्याच्यावर कारवाई पण झाली होती आणि त्यावेळेला त्याला कोणीतरी सपोर्ट करतात पोलीस अधिकारी याची नावं पण बाहेर आली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू झाली. नवी मुंबईमध्ये डान्सगड प्रकरणामध्ये आदिवासी गावामध्ये दोषींनी विवाह उचलला होता आणि व्हिडिओ समोर आले होते. त्या गावामध्ये बंद झाले होते. पुन्हा एकदा आता आणि सगळे पोलीस डान्सबार पुन्हा एकदा सुरू झाले. सभागृहामध्ये डान्स बारचा विषय बराच वेळा निघाला होता. कोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या डान्स बारवर कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी राबवली गेली. आता त्यांनी ऑर्केस्ट्राच्या नावावर त्या ठिकाणी मंजुरी घेतलेली आहे, त्या ऑर्केस्ट्रावर ते चालू केलेलं आहे, पण बेकायदेशीरपर्यंत काम चालू होतं तर पोलिसांनी यांनी त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. सातत्याने ही चर्चा होते, कारवाई का होत नाही हे आश्चर्य आहे. मला वाटतं जिथे चालू आहे तिथं कारवाई व्हावी, नाहीतर ज्या ज्युडिशनमध्ये झाले त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. ओके.